महापौर निधीच्या रकमेत 10 पटीनं वाढ करणार। महापौर निधी 5,000 रुपयांवरून 50,000 रुपये करणार। महायुतीच्या जाहीरनाम्यात ही आश्वासनं देण्यात आली आहेत। मुख्यमंत्री सहाय्यता निधीप्रमाणे मुंबईत महापौर निधीची मदत होते असं देखील यावेळी स्पष्ट करण्यात आलं। तर तिकडे अमरावतीत भाजप पदाधिकाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आलाय। भाजपच्या 15 पदाधिकाऱ्यांचं 6 वर्षांसाठी निलंबन करण्यात आलंय। पक्षविरोधी कारवाई केल्यानं हे निलंबन करण्यात आलंय। भाजप निवडणूक प्रभारी संजय कुटेंनी ही कारवाई केली आहे। भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी शिंदे शिवसेना, YSP आणि काही राष्ट्रवादी यावर जे विरोधामध्ये कमळाच्या विरोधात उभे राहिलेले आहेत त्या सर्वांना 6 वर्षासाठी 15 आमच्या पदाधिकारी जे होते कार्यकर्ते ज्यांनी पक्षशिस्त पाळली नाही त्यांना 15 लोकांना आम्ही 6 वर्षासाठी निलंबित करत आहे। त्यामध्ये प्रामुख्याने धनराजी चक्रे आहेत, रश्मीजी नावंदर आहेत, त्याप्रमाणे चुटके आहेत आणि बरेचसे असे 15 जणांना आम्ही पार्टीमधून 6 वर्षासाठी निलंबित करतो। तर पुणे प्रभाग क्रमांक 9 मधील प्रगती अहवाल प्रकाशित करण्यात आलाय। अजित पवारांच्या हस्ते या अहवालाचं प्रकाशन झालं। आश्वासनं प्रत्यक्षात उतरवण्याचा आमचा संकल्प आहे। राष्ट्रवादीचे उमेदवार अमोल बालवडकरांनी हे वक्तव्य केलंय। पुणे शहरासोबतच या प्रभागाचं महत्त्व खूप आहे आणि या प्रभागाच्या भविष्याचा विचार करून येणाऱ्या काळामध्ये पायाभूत सुविधांचा कशा प्रकारे आम्ही विकास करू असं या भागातील जनतेला आम्ही आमच्या कार्य अहवालातून दाखवणार आहोत। प्रामुख्याने बालेवाडी वाकड रस्ता, पाषाण तलावाचा विकास, नॅशनल हायवेचे सर्व सर्व्हिस रस्ते, पाषाण लिंक रोड पूर्ण करणे, मैदाने उद्याने या ठिकाणी विकसित करणे, स्वच्छतागृहे, खड्ड्यामुक्त प्रभाग तसेच स्वच्छ रस्तेयुक्त प्रभाग, प्रामुख्याने प्रभागातील एक हॉस्पिटल चालू करणे, एक शाळा चालू करणे, ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र उभं करणे अशी अनेक विकासाची कामं येणाऱ्या काळामध्ये आम्ही घेऊन येणार आहोत। तरी आज आमचे नेते अजितदादा पवार यांनी आमच्या या जनहित नाम्याचं त्या ठिकाणी प्रकाशन केलं आणि आता आम्ही सर्व जनतेला हा आमचा जनहितनामा या प्रभागाच्या घराघरात पोहोचवणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।